अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा जाणून हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ गुळ फुटाणे खोबरण केळ साऱ्या प्रसादाची केली भेळ याच्यामध्ये नक्की आता आपण याच्यामध्ये घालणार आहे ही वेलची पावडर आणि घालणार आहे याच्यावरती आपण थोडंसं तूप. आपलं सारण तयार आहे. इथे बघा मी सारण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी. आता आपण कणिक मळून घेणार आहे. ते गव्हाचे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. आता आपण मळूया कणिक. थोडंसं मीठ थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळून घेऊया. इथे बघा आपली छान अशी मऊ कणिक मळून झाली आहे बघा. जास्त पातळी करायची नाही, जास्त घट्ट नाही अशी मळायची कणिक. आता आपण याला तेल लावून घेऊया जरा. आपली कणिक भिजलेली आहे चांगली. आता आपण मोदक बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. थोडासा पिठाचा हात घेतला तरी चालेल गोळे बनवताना. आता आपण हे लाटून घेऊया. जास्त जाड नाही अशा पद्धतीने आपण ही लाथिंबी लाटून घेणार आहे. इथे बघा मी अशा पद्धतीने ही लाथिंबी लाटून घेतलेली. जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही. आता आपण अशा पद्धतीने लाथिंबी लाटून घेणार आहे. इथे बघा मी अशा पद्धतीने 5 लाथिंब्या लाटलेत मी. आता आपण भरून घेऊया. एकदम जास्त पण नको लाटून घ्यायला, कारण सुकून जातील लाथिंब्या त्या. इथे बघा आता आपण सारण भरलेलं याच्यात. आता पण ह्याच्या अशा हळूहळू छोट्या छोट्या एका साईडनंच अशा करत जायचं आहे. आणि परत या पाकळ्या अशा एकदम अशा जवळ आणून अशा चिकटून घ्यायच्या आहेत. आपले सगळे 17 आणि या चाळणीला मी आता तेल लावून आता आपण हे राहिलेले मोदक याच्यावर ठेवून देऊया. आता हे मोदक ह्याला काय होणार नाही, चिकटणार नाहीत. मग असं करायचं. 10 मिनिटं आपण हे मोदक वापरून घेऊया. गॅस कसा मीडियम ठेवा. आता आपण गॅस बंद करूया. हे चाळण काढून घेऊया. पाणीला चिकटून राहणार अशा पद्धतीने बघा हा मोदक लगेच निघतो. करून बघा. तुम्हाला दावते एक मोदक फोडून कसं झालाय तो बघा. कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.